लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी पौष्टिक पालक खिचडी बनवूया। त्यासाठी ते पालक स्वच्छ निवडून उकळत्या पाण्यात 2 मिनिटं घोळून घ्यायचा आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर कढीपत्ता टाकून बारीक वाटून घ्यायचा आहे। एका साईडला कुकरच्या भांड्यामध्ये तेल गरम केलं, त्यामध्ये टाकला 1 चमचा जिरे, कढीपत्ता, 1 मोठा कांदा बारीक चिरलेला, खडे मसाले, 2 मोठे टोमॅटो, चवीपुरतं मीठ, हळद, हिंग, लाल तिखट आणि प्युरी केलेली होती पालकची ते टाकायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी लॉंग ग्रेन राईस घेतला आहे, तुम्ही नेहमीचा वापरातला तांदूळ घेतला तरी चालेल। तो स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून इथे मी 10 मिनटं पाण्यामध्ये असंच भिजत ठेवलं होतं, तो ह्यामध्ये टाकूया। खिचडी म्हटलं की ती थोडीशी पातळ असते, त्यामुळे ह्यामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण जास्त ठेवायचं। कुकरला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि बघा तयार आहे आपली पौष्टिक पालक खिचडी। ह्यावरती तडका द्यायचा आणि गरमागरम पापड लोणच्याबरोबर सर्व करायचा आहे। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय बाय।